नमस्कार, आप देख रहे हैं WH न्यूज जन जन की आवाज़। मैं विजय खौसे। हमारे चैनल को आपने सब्सक्राइब नहीं किया तो तुरंत करें। तो आइए सुनते हैं आज की पत्र परिषद। आणि तिसऱ्या लाटेनं जे संकट मोठ्या मोठ्या शहरामध्ये उभं केलं त्याच्यामध्ये आपल्याही शहराचा समावेश आहे. करोना आपल्याला होऊ नये, आपले जीव वाचावा याची जबाबदारी जितकी शासनाची आहे तितकीच लोकांची सुद्धा आहे, नागरिकांची सुद्धा आहे. त्यामुळं स्वतःची काळजी स्वतः घेणं आणि स्वतःचा जीव वाचवणं हे आपल्यावर निर्बंध स्वतःला लावून घ्यायचे आहे. आणि त्यासाठी केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने जी नियमावली बनवली त्याचा पूर्णपणे पालन करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे आणि त्यांनी ते करावं ही विनंती आणि हे आवाहन आपल्या माध्यमातून मी समस्त जिल्ह्यातील नागरिकांना करू इच्छितो. आज कोरोनाची ही बैठक आम्ही या ठिकाणी घेतली. अनेक मुद्दे समोर आले. नागपूर शहर सुद्धा आता राज्यामध्ये 5व्या क्रमांकावर आहे आणि जवळपास 500च्या जवळपास पॉझिटिव्हच्या केसेस पोहोचत आहेत. आणि अशा वेळेला आपली पूर्वतयारी काय असली पाहिजे, काय आहे हे सगळं आम्ही बघितलं. मी स्वतः एम्सला मेडिकलला मेयोला भेट दिली. ऑक्सिजनचे प्लांट्स पाहिले. म्युन्सिपल कमिशनर कलेक्टर माझ्यासोबत होत्या आणि सर्व तयारी आम्ही या ठिकाणी केलेली आहे. बेडच्या व्यवस्था सुद्धा आमच्याकडे संपूर्णपणे तयार आहे. व्हेंटिलेटर सहित ऑक्सिजन सहित आम्ही पूर्णपणे तयारीत आहोत. मेडिसिन सुद्धा या ठिकाणी ठेवलेली आहे आणि जी आवश्यकता वाटेल त्या पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी त्याचा उपयोग करणार आहोत. हा ओमायक्रॉन नावाचा नवीन जो व्हेरियंट या ठिकाणी आला, हा व्हेरियंट जरी या ठिकाणी लोकांना समज असली की हा फारसा आपल्याला नुकसानदायी नाही आहे, परंतु त्याच्यासोबत डेल्टा आहे, डेल्टा गेलेला नाही हे सुद्धा लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि दुसऱ्या लाटेमध्ये डेल्टाने काय आपल्यावरती परिणाम केला हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. अशा वेळेला मास्क लावणं पूर्णपणे कंपल्सरी आहे आणि ते लोक लावतील ही खात्री सुद्धा मला या ठिकाणी आहे. आणि त्यामुळं काही गोष्टी आम्ही या ठिकाणी काही निर्णय घेतलेले आहेत. नागपूर मधले जे अर्बन पेरिफेरीज आहेत त्या पेरिफेरीज पर्यंत पुण्याच्या धर्तीवर आमचे निर्बंध या ठिकाणी आम्ही लावलेले आहेत. 1 ते 8 पर्यंत शाळा बंद राहतील आणि त्याच्या पुढचे जे निर्णय आहेत ते राज्य सरकारचा निर्णय आज उद्या जेव्हा येईल त्यानुसार त्याच्यावरती काम करण्यात येईल. सोबतच या ठिकाणी सुपर स्प्रेडर जे आहेत त्या सुपर स्प्रेडरच्या बद्दल सुद्धा आम्ही त्यांची रॅपिड टेस्ट करता येऊ शकेल काय आणि त्या दिशेने ते करायलाच पाहिजे तशा पद्धतीचे निर्देश सुद्धा संबंधितांना दिलेले आहेत. गव्हर्नमेंट ऑफिसेस, प्रायव्हेट ऑफिसेस, कमर्शियल एरिया, शॉपकीपर्स, ट्रेडर्स, इंडस्ट्रीज या सगळ्या ठिकाणी पिरियॉडिक टेस्ट सुद्धा करायला सांगितलेले आहेत. आणि मॉल, मंगल कार्यालय, रेस्टॉरंट आणि हॉटेल जे आहेत याच्या संबंधी सुद्धा जे रिस्ट्रिक्शन्स आमचे आहेत त्याचं पालन जर होत नसेल तर त्यांच्यावर नियमानुसार योग्य ती कारवाई केली जाईल या ठिकाणी. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी आम्ही काम करतो आहोत. निश्चितच महापौर साहेब या ठिकाणी आहेत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत. तरीही आम्ही याच्यानंतर लोकप्रतिनिधींशी चर्चा करू, व्यापारी वर्गाची चर्चा करू, पत्रकारांची चर्चा करू. काही आम्ही मेडिकल आणि IGMCच्या डॉक्टर्स लोकांना विनंती केली आहे की पहिली लाट आणि दुसरी लाट यामध्ये जो औषधाचा जो प्रोटोकॉल असतो, औषध देण्याचा ट्रीटमेंटचा प्रोटोकॉल जो ICMR सांगतो प्रत्येक ठिकाणी तो बदलत असतो. आणि आता तिसरी लाट आली असताना
त्या प्रोटोकॉलवर क्लिनिकल मीटिंग्स घेऊन डॉक्टरांनी तो प्रोटोकॉल तंतोतंत योग्य आहे की नाही आहे की त्याच्यात काही बदल थोडाफार केला पाहिजे. जे औषधं आपण देतो आहोत ते औषधं कुणाला दिली पाहिजेत, कारण मागच्या वेळेला मोठ्या प्रमाणात औषधं पेशंट्सला देण्यात आल्यामुळे म्युकरमायकोसिस झाला होता. तो होऊ नये, पुन्हा तसा प्रकार घडू नये याची सुद्धा काळजी घेण्याच्या संबंधी सूचना देण्यात आलेल्या आहेत. बाकी सांगण्यासारखं असं काही नाही आहे. जे ज्येष्ठ मंडळी आहेत ज्यांचं वय 50च्या वर आहे अशा व्यक्तींनी शक्यतोवर आपल्या घरी राहून वर्क फ्रॉम होम करावं असे सुद्धा निर्देश आहेत. आणि उद्यापासून सगळ्या गव्हर्नमेंट ऑफिसेस आणि बाकीच्या ऑफिसेसमध्ये RT-PCR टेस्ट कराव्याच लागतील कंपल्सरी सगळ्या पद्धतीने, आणि कंपल्सरी करून त्याच्या टेस्ट होतील. जे निगेटिव्ह आढळतील त्यांनाच त्या ठिकाणी ठेवण्यात येईल, बाकीच्यांना घरी जायला लावण्यात येईल आणि त्यांची होम आयसोलेशन मध्ये रवानगी होईल. अशा पद्धतीच्या सूचना या ठिकाणी दिल्या आहेत. सभी सरकारी कर्मचारियों का RT-PCR किया जा रहा है, जिनमें सिम्टम्स नहीं है उनको क्यों किया जा रहा है, ये बताएं. और स्कूल के बारे में कब से निर्णय लिया जा रहा है, कब से स्कूल बंद रहेंगे? सर आगे देखिए सर. देखिए कि सबसे पहले तो मैं आप सब लोगों को नववर्ष की हार्दिक बधाई देता हूँ और उम्मीद करता हूँ कि ये नववर्ष आपके लिए अच्छी उम्मीदें लेकर आए, आपका स्वास्थ्य अच्छा रखे. लेकिन जिस प्रकार से पिछला वर्ष बीता और पिछले वर्ष ने कोरोना के कारण जो तकलीफें हम लोगों को सहनी पड़ी, अभी तीसरी लहर भी भारत में आ चुकी है और उससे हमारा प्रदेश भी झुलस चुका है उसमें, और नागपुर शहर भी और जिला भी हम उसमें आ रहा है. ऐसे वक्त हमारे जिले के सभी नागरिक भाइयों बहनों से मेरी विनती रहेगी कि अपनी जान बचेगी तो अपन और ज्यादा अच्छा काम कर सकेंगे. तो इसलिए पहले हमने हमारी जान बचाने की चिंता करनी चाहिए, क्योंकि यह जो ओमाइक्रॉन यहाँ पर आया हुआ है, यह ओमाइक्रॉन जो है यह बहुत स्पीडीली बढ़ रहा है. उसकी बढ़ने की स्पीड बहुत ज़्यादा है और उसके वजह से हम लोगों ने उसको रोक लगाने के कुछ निकष बनाए हैं. उस निकष के अनुसार हम यहाँ पर काम कर रहे हैं. जहाँ तक आपने देखा हो कि सीजन में सर्दी बहुत ज़्यादा है. सर्दी गिरने का जो भी परिणाम है वो आदमी छींकता है या उसका आवाज से, उस खांसी के आवाज से बाहर जाता है तो उससे स्प्रेड हो सकता है अगर उसने पकड़ लिया होगा डिसीज ने. तो इसलिए उसको ध्यान में रखते हुए हम कुछ यहाँ पर चीजें करना चाह रहे हैं, जिसमें स्कूलें हम पेरी अर्बन तक के 1 से 8 तक के जो कक्षा है उसको कुछ दिनों के लिए बंद करने जा रहे हैं. और शासकीय और निम शासकीय और प्राइवेट की जो कार्यालय उसमें RT-PCR बंधनकारक होंगे. जिस प्रकार से विधानसभा में हम 2 वैक्सीनेट होने के बावजूद भी हमको RT-PCR कराकर सुरक्षा के दृष्टिकोण से अंदर जाने दिया गया, उस प्रकार से बंधन यहाँ पर भी आएगा. क्योंकि बड़े पैमाने पे लोग कार्यालय में आते हैं, उनकी भी हमको सुरक्षा करना जरूरी है. 24 घंटा हमारा कर्मचारी काम करता है, चाहे पुलिस हो, चाहे महानगर पालिका हो, चाहे प्रशासन का हो, चाहे हमारे बिजली कंपनियों का हो, ये 24 घंटा काम करता है. ये कर्मचारियों का भी सुरक्षा करना हमारी जिम्मेदारी है. इसलिए हम उसको भी ध्यान में रखते हुए RT-PCR टेस्ट का काम किए. जहाँ पे बाजार होते हैं बड़े बड़े, वो बाजारों में हम लोग टेस्टिंग के लिए वहाँ अरेंजमेंट करेंगे और वहाँ पर भी रैपिड टेस्ट हम करने की कोशिश करेंगे. सर, सुपर स्प्रेडर के बारे में बताया आपने, वो किस तरीके से जांच की जाए, जो सुपर स्प्रेडर्स में क्या क्या आप लोगों ने आइडेंटिफाई किया है? हमने पिछले सेकंड वेव में जिस प्रकार की सुविधाएं इसके बारे में की थी कि सुपर स्प्रेडर ज्यादा करता है और इसलिए उसकी भी टेस्टिंग होनी चाहिए. तो जो बंधन हम पर लागू है खुद पर,
वही बंधन उन पर भी लागू होगा, तो उनकी भी टेस्ट कराने का हमने निर्देश दिए संबंधित प्रशासकीय अधिकारी। मागच्या आठवड्यात त्यांनी सांगितलं होतं प्रशासनाने मागच्या आठवड्यातच की बुवा असे निर्बंध कडक लावायला पाहिजे, पण त्याच्यानंतर ते निर्बंध थोडे शिथिल करण्यात आले। कुठे शिथिल केले? शिथिल नाही झाले, निर्बंध कडक आहेत। ज्या पद्धतीचे निर्बंध बाकी ठिकाणी लागले आहेत, खास करून पुण्यात जे निर्बंध लावण्यात आले तेच निर्बंध नागपूरमध्ये जवळपास लावण्यात आलेले आहेत। आणि याच्यावरती आज मंत्रालयात बैठक होणार होती। त्या बैठकीनंतर जे काही निर्देश येतील ते शासनाचे ते निर्देश त्याच्यामध्ये पुन्हा एक केले जातील। आणि आमचे मॅरेज हॉल्स आणि हॉटेल्स यावर जे 50च्या वर लोक जर दिसले तर त्यांच्यावर कारवाईचे सुद्धा निर्देश या ठिकाणी दिले। पहिल्यांदा 10,000 रुपयाचा दंड आम्ही त्यांना करू, आणि त्यांनी जर ते सतत त्या पद्धतीची आमचे निर्बंध त्यांनी पायी तुडवण्याचा जर प्रयत्न केला तर त्यांना बंदीची सुद्धा आदेश देण्यात येईल। हॉटेल आणि बारच्या वयामध्ये काही आपण बदल करणार आहोत का? आता जे पुण्यामध्ये ज्या पद्धतीचं आहे त्याच पद्धतीचे निर्बंध आम्ही या ठिकाणी लावलेले आहेत। नुसतं एकदम पॅनिक होण्याचं काही कारण नाही, लोकांनी पॅनिक होऊ नये, व्यापारही चालला पाहिजे आणि आम्ही लोकांच्या आरोग्याचं रक्षणही केलं पाहिजे, याच दृष्टीने आम्ही या ठिकाणी कारवाई केली। त्याचं उत्तर दिलं आहे मी। काय म्हटलं? मास्क न घालण्यावर पुण्यामध्ये 500 रुपये आणि कुंभाराला 1000 रुपये दंड, आपल्याकडे पण तसंच आहे। ते मी आधीच सांगितलं कि पुणे में जो लगा है वो नागपुर में लगेगा, इसलिए कोई उसमें बदलाव नहीं है। मेडिकल में गए, ऑक्सीजन की क्या कैपेसिटी है? एयर से सभी जगह ऑक्सीजन पूरी तरीके से उपलब्ध है, और आपको बता दूं कि वेंटिलेटर्स भी अवेलेबल है, बेड भी अवेलेबल है, आज की डेट में पूरी तरीके से उपलब्ध है। जैसे जैसे मैन पावर की जरूरत रहेगी वैसे वैसे मैन पावर दिया जाएगा। शाळा कधीपासून बंद असेल, कधीपर्यंत? हे बघा, आता मी सांगितलं की पुण्यामध्ये जे निर्णय झाला तो पुणे में 31 ही है ना, इसलिए मैंने बोला पूरा जैसा ही होगा, और यह सीलिंग हम सब तरफ लगा रहे हैं। ठीक है, थैंक यू। मेरी